नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गवारीची तुम्ही सुकी भाजी करतच असाल, पण एकदा अशी मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने गवार बटाटा रस्सा भाजी एकदा करून पहा. 2 पोळ्या जास्त खाल. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी बाउल घेतलेला आहे. आपण आता या बाउलमध्ये 4 चमचे दही आहे ते घालणार आहोत. दही आंबट नसावं, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये या दह्यामध्ये मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा इकडे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तो घालणार आहोत. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे. जर तुम्ही कांदा लसूण मसाला खात नसाल तर तुम्ही लाल तिखट मसाला पण घालू शकता. व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेला आहे. आणि आपला दह्याचा मसाला आहे तो तयार झालेला आहे. आपण आता हा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे ते घेतलं आहे मी, ते घालायचं आहे. 1 कांदा असा उभा चिरून घेतला आहे मी, तो घालायचा आहे. आपण आता हे 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हा कांदा आहे तो चांगला असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा थोडा कांदा आहे तो लालसर झाला पाहिजे. आपण आता याच्यामध्ये 5 ते 6 काजू आहेत ते घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे व चांगलं असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं. चणा डाळीचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे. बघू शकता दोन्ही पदार्थांचा कलर आहे तो लालसर झालेला आहे, कांद्याचा पण आणि चणा डाळीचा पण. आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत जाडं भरडं. बघू शकता तुम्ही असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे. आपण आता हे वाटून घेणार आहोत. इकडे मी 1 चमचाच पाण्याचा वापर केलेला आहे वाटण्यासाठी, बघू शकता. आपण आता त्याच फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल थोडं गरम झालेलं आहे आपलं. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतला होता तो तेलामध्ये असा चांगला परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं चांगलं थोडा असा मसाला आहे तो दाटसर होऊन जाईल. बघू शकता. आपण आता याच्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियम ठेवा. बेडकी मिरची मसाला फक्त कलरसाठी आहे. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे. आपण आता जो दह्याचा मसाला केला होता तो घालायचा आहे व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मात्र मीडियमच ठेवा, बंद केलात तरी चालेल. व असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी गॅस बंद केला होता, आता चालू केलेला आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जेवढा तुम्हाला रस्सा दाटसर पाहिजे पातळ पाहिजे तसं. व आपण आता हे परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर. आणि मस्तपैकी रशाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता मस्तपैकी अशी रशाला उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये उकडलेली इकडे मी गवार घेतलेली आहे आणि 2 असे बटाटे आहेत ते सुद्धा मी असे उकडवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे बटाटा आणि गवार आहे ती या रस्स्यामध्ये घालायची आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपण आता हे झाकण लावून 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही असं झाकण लावायचं आहे. व आपली बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया. मस्तपैकी अशी दाटसर पण झालेली आहे भाजी. मी थोडी भाजी इकडे दाटसरच ठेवलेली आहे. आपण आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली
गवार बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाताबरोबर पण खाऊ शकता आणि चपाती बरोबर पण बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.